आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आता बातमी आहे कल्याणमधली। कल्याणमध्ये शेकडो विद्यार्थ्यांकडून लाखोंची फी वसूल करून या विद्यार्थ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। तर सरकारमान्य नर्सिंग कोर्सच्या नावाखाली या विद्यार्थ्यांची फसवणूक करून त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याला ते कारणीभूत ठरलेत आणि याबाबत विद्यार्थ्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली, मात्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। आमचा 3 वर्षाचा कोर्स होता, ते आमचा कंप्लीट झाला। याच्यामध्ये ते लोक काय बोलले होते की तुम्हाला INC म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देणार आहे। आता 3.5 वर्ष झाल्यानंतर हे लोकांना आम्हाला फेक सर्टिफिकेट दिला आहे आणि ह्याच्यात रजिस्ट्रेशन वगैरे करून काहीच नाही दिलं आहे। ह्याच्यात जे बारकोड वगैरे दाखवत आहे ना, ते एकटा लोकांचे स्कॅन केलं ना, एकटा लोकांची फोटो दाखवतोय। रजिस्ट्रेशनला आलो तिकडेही आम्हाला मदत मिळाली नव्हती, फक्त आमच्याकडनं लेटर लिहून घेतले, प्रूफ वगैरे गोळा केले त्यांनी। पण आम्ही काल साहेबांकडे गेलो, महेश साहेबांकडे, त्यांनी आम्हाला मदत केली। लगेच आम्ही सांगितल्यावर त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला आले, आम्हाला मदत केली, सरांशी बोलले। मागणी आमची एवढीच आहे की तो माणूस रजिस्ट्रेशन देत नाही आहे, पण आम्हाला आमचे जे पैसे आहेत ते तरी मिळावे, कारण की आमच्या फॅमिलीला अजून माहीत नाही आहे ॲक्च्युली कायकांकडे। मोठ्या प्रमाणात या मुलांची फसवणूक झालेली आहे। गव्हर्नमेंटच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी हस्तक्षेप नसताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे उकळले। या फसवणुकीच्यामुळे या विद्यार्थ्यांचं करिअर खराब झालेलं आहे। आज गेले 3.5 वर्षापासून ते त्या क्लासेसमध्ये शिकत होते, पण या मोठ्या प्रमाणात त्यांचं ह्या फसवणूक झाली कळाल्यानंतर आज सिनियर PIने त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्याय मिळेल असं आम्हाला सिनियर PIने सांगितलं। तर आता एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि तो व्हिडिओ आहे बिबट्या आणि कुत्र्याचं एकत्र खेळणं। नागपूर शहरामधील गोरेवाडा रोडवरील गोकुळ हाऊसिंग सोसायटीच्या बोरगाव कान्हार एजन्सी अपार्टमेंटच्या पार्किंग मधला हा व्हिडिओ आहे। तर या बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही, तर या बिबट्याचा शोध वन विभागाकडून आता घेतला जातोय। अमरावती शहरामधील राममोहन नगर परिसरात मध्यरात्री बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय आणि या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहेत। तर न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघा असाच सुरू राहणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आमचा फेसबुक, YouTube आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी सुद्धा तुमचे राहून गेलेल्या ज्या बातम्या असतील त्या तुम्हाला सोशल मीडियावर पाहता येणार आहे। आणि यानंतर आपण पाहणार आहोत राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, पण वेगवान स्वरूपामध्ये। तेव्हा नजर टाकूयात 10 सेकंदात 10 बातम्यांवर। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे। जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी 155 कोटी 21 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून त्याचा लाभ 13,990 शेतकऱ्यांना होणार आहे। भंडारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या धान विक्रीच्या नोंदणीसाठी 20 केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे। पणन महासंघाच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे। वाशिममधील अडोळी शेत शिवारामधील पाणंद रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे। तर चिखलात पाय फसत असल्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत। नाशिकच्या नांदगाव इथं अज्ञात माथेफिरूनं कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यात युरिया मिसळलाय, त्यामुळे आता तब्बल 150 क्विंटल कांदा खराब झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामधील चिरोडी गावात डेंग्यूचे 24 रुग्ण आढळलेत, तर एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सीएनजी पंपावरून गॅस भरून निघताच कारनं पेट घेतल्याची घटना मालेगावमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर घडली आहे। तर कारमधील
सगळेजण वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, तर मुंबईत 10 ऑक्टोबर नंतरच मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. दापोलीमध्ये केळशी इथं मुसळधार पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं होतं, तर 18 घरांचं नुकसान, 20,38,000 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसुलाच्या पंचनाम्यात समोर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात शेतीसोबत नाचणी शेती चांगलीच भरली आहे, तर योग्य वेळेस पाऊस पडल्यानं मावा रोगापासून पिकं आता बचावली आहे. हतनूर धरणामध्ये आठवड्याभरात 100% पाणीसाठा जमा होईल असा अंदाज आहे, त्यामुळे अनेक गावांची पाण्याची चिंता अखेर मिटणार आहे. नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामांना थेट स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मागे, सरकार विरोधातील 83 याचिका हायकोर्टाकडून निकाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, निवडणूक आयोगापुढे सुनावणीपूर्वी दिल्लीत रणनीती ठरणार. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसकडून शनिवारपासून विभागवार बैठकांचं आयोजन, तर राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा घेणार आढावा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, तर मराठा आरक्षणाबाबत वर्षा बंगल्यावर दोघांमध्ये 1 तास चर्चा. अजित पवार आणि भुजबळांमध्ये मतभेद नाहीत. अजित पवार 5 वर्षांसाठी सीएम बनावेत. अकोल्यामधील मेळाव्यात मंत्री वळसे पाटलांनी व्यक्त केली इच्छा. रोहित पवारांची भूमिका दुटप्पी. अजितदादा भाजपसोबत गेल्यावर विचारधारा त्यांना आठवली. सेनेसोबत गेल्यावर विसर पडला होता का? सूरज चव्हाणांचा रोहित पवारांना टोला. पुण्याच्या सिंहगड मार्गावर बाईकच्या शोरूमला आग, तर 25 वाहनं आगीत जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आणि सिक्कीममध्ये ढगफुटीनंतर तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे 13 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जण बेपत्ता. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू. आणि यानंतर आपण पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. मात्र त्यापूर्वी नजर टाकूयात एका ब्रेकिंग बातमीवर. ती म्हणजे महादेव गेमिंग ॲक्ट प्रकरणी आता अनेक बॉलिवूड कलाकार अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. कलाकारांना हवालामार्फत पैसा दिल्याचा संशय असून त्या सेलिब्रिटींची ईडी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर या कलाकारांना महादेव ॲपची जाहिरात करणं आता चांगलंच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय रणबीर कपूरचं नाव पुढे आलं होतं महादेव गेमिंग ॲक्ट प्रकरणी. ईडीनं त्याला नोटीसही, समन्स बजावला होता. मात्र यामध्ये आता अनेक कलाकार असल्याचं समजतंय. कोणकोणते हे कलाकार आहेत, काय सविस्तर अपडेट्स? आपल्याला माहिती आहे की बॉलिवूड आणि टॉलिवूड मधले अनेक दिग्गज कलाकार म्हणजे की जे अत्यंत लोकप्रिय आहे, की ज्यांच्या चेहऱ्याने सुद्धा लोक आकर्षित होतात स्क्रीनकडे बघण्यासाठी. आणि याचाच खऱ्या अर्थानं उपयोग महादेव गेमिंग ॲपनं आपल्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करून घेतला. आणखीन ते पॉप्युलर झालं. बोमन इराणी, अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, किती कलाकारांची नावं या सगळ्या विषयामध्ये घेतली गेली तर कमी पडतील. पण जी आपल्याला माहिती समजते त्यानुसार 17 सेलिब्रिटी, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे 17 सेलिब्रिटींची यादी ईडीनं तयार केलेली आहे. आणि या सगळ्यांना जी रक्कम मिळाली आहे, मोबदला रक्कम जी मिळाली आहे, ती हवालामार्फत मोठ्या रोख रकमेच्या स्वरूपात मिळाल्याचा ईडीला संशय आहे.
कारण या सगळ्या प्रकारात जर का बघितलं तर महादेव गेमिंग ॲप यांचा रोजचा उत्पन्न म्हणजे फायदा हा जवळपास 200 कोटीच्या आसपास होता. अशा प्रकारचे चक्रावून टाकणारे आकडे तपासामध्ये समोर येत आहे. दुबईमधनं हे ॲप चालवत आहे, UAE मधनं चालवत आहे, नेपाळ, श्रीलंका इथनं चालवलं जात आहे. सौरभ चंद्राकार म्हणजे की जो एक ज्यूस विकणारा मुलगा होता, जो दुबईमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे म्हणजे कोविड काळामध्ये त्याने ऑफलाईन सट्टा सुरू केला, नंतर ऑनलाईन सट्टाची माहिती घेतली, नंतर परदेशात गेला आणि तिथून त्याने ॲप लॉन्च केले आणि त्या लॉन्च केलेल्या ॲपच्या माध्यमातून पाहता पाहता त्याने तरुणाईला वेड लावलं आणि इतके जण अब्जावधी लोक हे महादेव गेमिंग ॲप खेळतात. त्या माध्यमातून प्रचंड मोठ्या पैशांचा टर्नओव्हर होतो. काळा पैसा मार्केटमध्ये फिरतो आणि त्याचं प्रमोशन करण्यासाठी म्हणून अनेक सेलिब्रिटींचा जो उपयोग करण्यात आला आणि त्यांना मोबदला जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात देण्यात आला, पण तो रोख स्वरूपात देण्यात आला आणि हवालाच्या माध्यमातून ह्या पैशांचा व्यवहार झाला. अशा प्रकारची माहिती ईडीकडे आहे आणि आता ईडीच्या रडारवर हे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा आहे. 17 जणांची यादी ही प्राथमिकदृष्ट्या तयार झाल्याची माहिती आपल्याला समजते आणि यांची चौकशी सुद्धा ईडीचे अधिकारी, ईडीचं विशेष पथक हे लवकरच करणार आणि त्यांना सुद्धा रणबीर कपूर पाठोपाठ ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार. अगदी बरोबर आहे. आणि प्रशांत, या चौकशीच्या माध्यमातून कदाचित आणखी पुढचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पाहणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या, पण वेगवान स्वरूपात. पाहूयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या. वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर जिल्ह्याला आता रब्बी हंगामासाठी 155 कोटी 21 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून त्याचा लाभ 13,990 शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान यंदा रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपाची मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकरी करतायत. साठवून ठेवलेल्या 150 क्विंटल कांद्यामध्ये अज्ञात माथे फिरून युरिया टाकल्यामुळे कांदा खराब झालाय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर नांदगावच्या नागासाक्या इथं ही घटना घडली आहे. धान विक्री नोंदणीसाठी भंडारा जिल्ह्यात 20 केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पणन महासंघाच्या अवर्ग सभासद असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी या हंगामात धान विक्री करण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामधील चिरोडी गावात डेंग्यूचे 24 रुग्ण आढळले. तर डेंग्यूमुळे एकाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं नाल्यांची सफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. तर वाशिम तालुक्यामधील अडोळी शेतशिवारामधील पणन रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे शेतात जाताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागतीये. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या मनातली इच्छा असून अजित पवार मुख्यमंत्री होणारच असा विश्वास धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केलाय. तर समझने वाले को इशारा काफी आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय. सीएनजी पंपावरून गॅस भरून निघताच कारनं पेट घेतल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावर मुंगसे इथं घडली आहे. तर कारमधील सगळेजण प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग आटोक्यात सुद्धा आणली. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या धुळ्याच्या सुफी संत अंजान शाह दर्ग्याचा उरूस मोठ्या उत्साहात झालाय. तर उत्सवानिमित्तानं अंजान शाह दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या माजी नगराध्यक्ष विरोधात बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर धमकी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गंगापूर शहर पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी 44 गायींना ताब्यात घेतलं होतं. कत्तल करण्यासाठी गायींना आणल्याचा संशय व्यक्त करत शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र दूध व्यवसायासाठी या गायी आणल्याचं तपासात स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या गायी परत करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करतायत. रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोलीमधील केळशी इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानग्रस्त कुटुंबियांचं महसूल विभागाने पंचनामे केले. तर 18 घरांचं सुमारे 20,38,000 रुपयांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अहवाल महसुलाच्या पंचनाम्यात समोर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात शेतीसोबत नाचणी शेती चांगलीच बहरली आहे. तर चांगलं उत्पन्न मिळण्याच्या शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि यापूर्वी काही भागामध्ये नाचणी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र योग्य वेळेस पाऊस पडल्यानं त्यातून पिकं बचावली.
तर नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल तसंच इतर मालमत्तांचं जवळपास 217 कोटींचं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी नदी नाल्यांची भिंत कोसळून 163 कोटी 70 लाख रुपये, तर काही ठिकाणी रस्त्याचा भाग वाहून गेल्यानं 53 कोटी 40 लाख रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान शहरातील विविध भागांमधील धोकादायक पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे. तर राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण वगळता राज्यातील इतर भागांमध्ये हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबईतून मान्सून माघारी फिरण्यास 10 ऑक्टोबर नंतरच मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. हतनूर धरणामध्ये 10 ऑक्टोबरला 100% साठा करण्यात येईल. सध्या धरणामध्ये 97.42% पाणीसाठा आहे आणि धरणाच्या 4 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. सध्या दररोज 8 ते 10 हजार क्युसेक्स आवक होत असल्यामुळे नियोजनानुसार येत्या 8 दिवसात धरणामध्ये 100% साठा होणार आहे. तर पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी वाढली. अशातच आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत असल्यानं त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आणि बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले असून किरकोळ बाजारात सुद्धा दर दुप्पट झाले. पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या पालेभाज्यांची आवक घटली आणि त्यामुळे घाऊक बाजारात दरामध्ये वाढ झाली असून किरकोळ बाजारात ग्राहकांच्या खिशाला कात्री बसतीये. तर किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीरची 40 ते 60 रुपयांना विक्री देखील होतीये. केंद्र सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आणि या मंडळाद्वारे हळदीचं उत्पादन आणि निर्यात वाढवली जाणार आहे. तर हळदीचा औषधी गुणधर्म असल्यामुळे तिच्या निर्यातीवर प्रामुख्यानं भर दिला जाईल असं सांगितलं जातंय. उत्पन्न कमी आणि खर्चात वाढ अशा कात्रीमध्ये मच्छीमार बांधव सापडले. सध्या किरकोळ मासळीच्या दरात सरासरी 25% वाढ झाली आहे. मच्छीमारांना सोन्याचा दर मिळवून देणारा घोळ मासा सध्या गायब झालेला आहे. लातूर जिल्ह्यामधील हासोडी गावाला मध्यरात्री भूकंपाचे धक्के बसले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आमची हे किल्लारी होऊ देऊ नका, लवकरच पुनर्वसन करा अशी मागणी आता तिथले नागरिक करतायत. आणि आपण ही दृश्य पाहतोय, भारती पवार रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली जाते. नाशिक जिल्हा रुग्णालयातील औषध साठा, बेडची संख्या, रुग्णसंख्या, रुग्णांवरील उपचारासंदर्भात विचारपूस आणि तिथला आढावा घेतला जातोय. तर रुग्णालयातील परिस्थितीची सुद्धा पाहणी त्यांच्याकडनं केली जाते. नांदेडमधल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण ही थेट दृश्य पाहतोय, नाशिक जिल्हा रुग्णालयातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं तिथली पाहणी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील औषध साठा, बेडची संख्या, रुग्णसंख्या, रुग्णांवरील उपचारासंदर्भात डॉक्टरांची विचारपूस सुरू आहे, तिथला आढावा घेतला जातोय. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय सविस्तर माहिती आहे? कारण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यात. नांदेड येथील दुर्घटनेच्या नंतर राज्यभरातील आरोग्य यंत्रणांच्या कामकाजावर आणि त्या ठिकाणच्या उपलब्ध असलेल्या औषध साठ्याच्या बाबत अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ लागल्यानंतर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आपापल्या मतदारसंघातील आपल्या भागातील जे रुग्णालय आहे त्या ठिकाणचा साठा, औषधांचा साठा पुरेसा आहे का, बेडची संख्या पुरेशी आहे का, तिथे येणाऱ्या रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळतात का, या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहे. भारती पवार यांनी अचानकपणे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला ही भेट देण्याचं निश्चित केलं आणि आज अचानकपणे त्यांनी या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये ते आहेत आणि त्या
अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करतायत. त्याचबरोबर त्या स्वतः पेशंट डॉक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या औषधांच्या साठ्याची देखील ते माहिती घेत आहे. कुठली औषधं अधिक प्रमाणामध्ये वापरली जातात, इमर्जन्सी वॉर्डमध्ये कुठल्या औषधांचा साठा अपेक्षित आहे, या सगळ्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती स्वतः डॉक्टर भारती पवार यांना देखील असल्यामुळे ते आता या सगळ्या डॉक्टरांकडनं या सगळ्याची माहिती घेत आहे. आपल्याला जी माहिती सूत्रांकडनं मिळाली त्या माहितीनुसार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात देखील पुढचा 1 महिना पुरेल इतकाच औषधांचा साठा जो आहे तो शिल्लक आहे आणि त्यामुळे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडनं वरती या संदर्भातला पत्रव्यवहार जो आहे तो देखील करण्यात आलेला आहे. त्याची देखील विचारपूस भारती पवार यांच्याकडनं आता या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं पाहणी दरम्यानच्या निमित्तानं केली जाणार आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातली ही दृश्य आहे. भारती पवार यांच्यासोबत नाशिक जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन जे आहेत अशोक थोरात ते देखील त्यांच्यासोबत आहे. जिल्हा रुग्णालयातील इतर डॉक्टर जे आहेत ते देखील भारती पवार यांच्याबरोबर उपस्थित आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या अतिदक्षता विभाग असेल, नवजात शिशु कक्ष असेल, त्याचबरोबर जळीत वॉर्ड असेल, अशा सगळ्या वॉर्डची त्यांच्याकडनं आता पाहणी केली जाणार आहे आणि या ठिकाणी असलेल्या औषधांचा साठा, डॉक्टरांची संख्या पुरेशी, नाईट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि डेला जे डॉक्टर उपस्थित असतात त्यांची उपस्थिती नेमकी कशी आहे याची देखील माहिती भारती पवारांकडनं घेतली जाणार आहे. या ठिकाणी थंबच्या माध्यमातून येणाऱ्या डॉक्टरांची रोजची हजेरी जी आहे ती ठेवली जाते. या ठिकाणी मस्टर आहे त्याची देखील पाहणी भारती पवारांकडनं केली जाणार आहे. एकूणच राज्यातली जी आरोग्य व्यवस्था आहे त्याच्या संदर्भातला हा सगळा पाहणी दौरा आहे. ही नेमकी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, राज्यातली आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा पाहणी करण्यासाठी भारती पवार जे आहे ते आता दौऱ्यावरती आहेत आणि नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयामधली ते पाहणी करत आहे. लक्ष्मण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि तिथे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.